हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू व्लॉग विथ हिमांगी। कसे आहात आपण? तर लास्टच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की आम्ही गावी आलेलो आहे। गावी यायचं कारण असं की इथे आहे जागरण गोंधळ, त्यासाठी आम्ही आलेलो आहे। मी पहिल्यांदाच असं गावी आलेली आहे आणि माझा इथला एक्सपिरियन्स खूप चांगला होता। खूप नवीन नवीन गोष्टी मी बघितल्या, खूप नवीन नवीन गोष्टी मी शिकली। मल्हार पण खूप एक्साइटेड होता आणि त्याने पण इथे खूप मस्ती केली, खूप मजा केली। फायनली आम्ही जिथे कार्यक्रम आहे त्यांच्या घरी पोहोचलो आहे आणि आल्या आल्या मल्हारची बघा मस्ती चालू झाली। घराच्या बाहेरचं अंगण इतकं सुंदर होतं आणि त्याला घराच्या बाहेरच अंगणात बकऱ्या बांधल्या होत्या आणि मल्हार त्यांच्यासोबत खेळत होता आणि मी खूप एक्साइटेड होते आतमध्ये घरात जाऊन सगळ्या गोष्टी बघायसाठी। असं नैसर्गिक वातावरण फक्त गावीच पाहायला मिळतं आणि मला ज्या ज्या गोष्टी आवडल्या त्या पटकन मी कॅप्चर करून घेतल्या। त्यामधली ही एक जागा आहे जी घराची मागचं अंगण होतं। बघू शकता किती मोकळी जागा आणि किती सुंदर आहे। त्यानंतर आतमध्ये जाताच या रांजणकडे पहिलं लक्ष गेलं। या रांजणमधली जी पाण्याची चव आहे ती कुठेच मिळणार नाही। हा का, कुठे याचं झाड? इथे आंब्याचं झाड होतं ना। हा, गावी आलं की या गोष्टींची खूप मजा असते। हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत सगळ्या फ्रेश आणि तुम्हाला ताज्याच मिळतात, सगळ्या शेतातनं आणि झाडातनं तोडलेल्या आहेत। ही आहे घरच्या समोरची मोकळी जागा। सगळा कार्यक्रम त्यांनी इथेच केला होता। घराबाहेर मस्त तुळशीचं झाड, शेळी वगैरे बांधलेल्या होत्या। सगळं घर वगैरे बघून घेतलं आणि खूप गप्पा मारल्या आम्ही। जेवण वगैरे करून कामं वगैरे आवरून लवकर झोपून गेलो, कारण दुसऱ्या दिवशी आम्हाला खूप कामं होते। दुसऱ्या दिवशी कार्यक्रम होता आणि सगळे पाहुणे वगैरे येणार होते। तर आज आहे दुसरा दिवस आणि सकाळ सकाळीच तुम्ही इथली धावपळ बघू शकता। संध्याकाळी कार्यक्रम होता आणि कार्यक्रमामध्ये अख्खं गाव येणार होतं जेवायला, त्यासाठीच त्या भाकऱ्या करत होत्या। एक गोष्ट इथली मला खूप आवडली की ह्या ज्या बायका आहेत या सगळ्या गावातल्याच आहेत। म्हणजे इथे असं गावी असं असतं की कोणाच्याही घरात कार्यक्रम असेल तर प्रत्येक जणी येऊन एकमेकींना मदत करतात आणि त्या सगळ्या सकाळपासून आल्या होत्या आणि उन्हात सगळ्या भाकऱ्या करत होत्या। काही जणी घरी घेऊन गेल्या होत्या आणि काही जणी इथेच चूल वगैरे करून भाकऱ्या वगैरे करत होत्या। आम्ही पण त्यांना इथे मदत करत होतो आणि हे सगळं बघताना करताना खूप मजा आली। अर्ध्या जणी भाकरीची तर अर्ध्या जणी भाजीची तयारी करत होत्या। मी पण पहिल्यांदा चुलीवर भाकऱ्या केल्या, मला खूप मजा आली आणि माझी फर्स्ट टाइम होतं म्हणून मला सगळ्या चिडवत होत्या, सगळ्या माझी मजा घेत होत्या। भाकऱ्या बघा, भाकऱ्यांची अख्खी रास लागलेली आहे। संध्याकाळी कार्यक्रमाला जे पाहुणे येणार होते त्या सगळ्यांसाठी हे जेवण केलेलं होतं। अजून एक भारी गंमत तुम्हाला दाखवते। इथे काही मावशी पुरणपोळी बनवत होत्या आणि इतक्या मोठ्या पुरणपोळ्या होत्या, त्याचा तवा जो होता तो सुद्धा वेगळ्या प्रकाराचा होता आणि त्यांची बनवायची पद्धत इतकी सुंदर होती। इथे थोडीशी वेगळी पद्धत आहे गोंधळ करण्याची। आमच्यामध्ये गोंधळ नवरा नवरी करतात लग्नानंतर, इथे लग्नाच्या आधी गोंधळ होतो आणि त्याच्यानंतर मुलगी बघण्याचा कार्यक्रम होतो। तर इथे जे घरचे देव असतात ते गावातल्या मंदिरात घेऊन त्यांची पूजा करून त्यांना नाचवत घरी परत घेऊन जातात। आज कसा देवाचा
संध्याकाळी कार्यक्रमाला सुरुवात झाली. जो बनवलेला प्रसाद होता तो सगळा देवाला नैवेद्य दाखवला आणि पूजेची सुरुवात झाली. पूजा झाल्यानंतर जेवणाची पंगत बसली होती. जवळजवळ 2 ते 2,500 पाहुणे आले होते. सगळे जेवून वगैरे गेले. मेन जो कार्यक्रम आहे त्याची सुरुवात रात्री होते. तो कार्यक्रम जो आहे तो रात्रभर चालत असतो, सकाळी 5 वाजेपर्यंत. कार्यक्रम करायला बाहेरची मंडळी येते, जे की रात्रभर भजन कीर्तन करते. आणि हे जे गोंधळ असतं ते जेजुरीच्या खंडेरायाचं असतं आणि त्यामुळे ते माणसं येतात आणि ते रात्रभर भजन कीर्तन करतात. रात्रभर हा कार्यक्रम चालू होता असाच. आता वाजलेले आहेत पहाटेचे 5 आणि पूजेचा शेवट आहे. खंडोबाच्या नावाने छोटीशी पूजा केली जाते आणि हा जो भाग आहे तो पूजेचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. हे खंडोबाची लांगर आहे. जेव्हा आपण गोंधळ करतो तेव्हा ही लांगर एका झटक्यात तोडावी लागते. गावी अशा गोष्टी करायची एक वेगळीच मजा असते आणि मला पण खूप छान वाटलं गावी येऊन हे सगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स करून. तुम्हाला हा व्लॉग बघून कसा वाटला कमेंट्समध्ये मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये.